आपण शाळेत असताना किंवा आताही एखादी नवीन गोष्ट शिकताना आपल्याला असा अनुभव येतो की आपण वाचलेली किंवा ऐकलेली माहिती काही दिवसांतच विसरून जातो. पण एखाद्या गोष्टीत आपण स्वतः भाग घेतला असेल, एखादा प्रोजेक्ट स्वतः हाताने केला असेल, तर ती गोष्ट मात्र आपल्याला आयुष्यभर लक्षात राहते. असं का होतं? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. हो. आणि आजची आपली ही संपूर्ण चर्चा एका अतिशय उत्तम संदर्भावर आधारित आहे, ज्याला आपण सरांच्या नोट्स किंवा सर्ज नोट्स असं म्हणूया. अगदी. आणि या नोट्स खऱ्या अर्थाने एक खजिना आहेत. हो, कारण या माहितीतून आपण शिक्षण क्षेत्रातील 2 अत्यंत प्रभावी आणि खऱ्या अर्थाने स्टुडंट सेंट्रिक अध्यापन पद्धतींचं रहस्य उलगडणार आहोत. त्या 2 पद्धती म्हणजे ड्रॅमॅटायझेशन मेथड आणि डिस्कशन मेथड. शिक्षणाकडे बघण्याचा आपला जो एक पारंपरिक दृष्टिकोन आहे ना, तो बदलण्यासाठी या पद्धती समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे वर्षानुवर्ष आपण बघत आलोय की शिक्षक वर्गात येतात, फळ्यावर काहीतरी लिहितात, धडा वाचून दाखवतात आणि निघून जातात. हो, अगदी मेकॅनिकल प्रोसेस. तेच तर. या प्रक्रियेत विद्यार्थी हा फक्त एक पॅसिव्ह रिसीव्हर असतो. पण सरांच्या नोट्समध्ये ज्या पद्धतींवर भर दिला आहे ते सांगून जातात की शिक्षणाची प्रक्रिया ही केवळ माहितीची देवाणघेवाण नाहीये, तर तो एक जिवंत अनुभव आहे. यामागे एक अतिशय भक्कम असं सायकोलॉजिकल फाउंडेशन आहे. आणि मुख्य म्हणजे यामध्ये शिक्षकाची भूमिका पूर्णपणे बदलते. शिक्षक आता केवळ इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर न राहता तो एक फॅसिलिटेटरच्या भूमिकेत कसा येतो हे आज आपल्याला समजेल. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण सुरुवात करूया ती सरांच्या नोट्समध्ये दिलेल्या एका अतिशय प्रभावी सूत्राने. हे सूत्र म्हणजे ड्रामॅटायझेशन मेथडचा, म्हणजेच नाट्यकरण पद्धतीचा पाया आहे. हो, ते वाक्य खूपच सुंदर आहे. हो, तिथे अगदी स्पष्ट शब्दात लिहिलं आहे, ऐकतो ते विसरतो, पाहतो ते लक्षात राहतं, पण जे करतो ते कायमचं समजतं. मला वाटतं हे वाक्यच मुळी या संपूर्ण संकल्पनेचा गाभा आहे. नक्कीच, कारण या एका वाक्यात संपूर्ण एक्सपिरियन्शियल लर्निंग सामावलेलं आहे. ड्रामॅटायझेशन ही पद्धत पूर्णपणे याच तत्वावर उभी आहे. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर. हो. जेव्हा एखादा विद्यार्थी पुस्तकातील ऐतिहासिक घटना किंवा भाषेतील एखादी कथा फक्त वाचतो, तेव्हा तो त्या प्रक्रियेपासून खूप लांब असतो. पण जेव्हा तो त्या कथेतील किंवा घटनेतील एखादं पात्र स्वतः साकारतो, तेव्हा तो केवळ माहितीचं ग्रहण करत नाही, तर तो ती परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवतो. तो त्या ऐतिहासिक काळात जातो आणि ते प्रसंग जगतो. आणि जे आपण जगतो ते आपण कधीच विसरत नाही. अगदी तसंच. पण मला इथे एक प्रश्न पडतो. वर्गात अशी नाटकं बसवणे म्हणजे फक्त संवादांचे पाठांतर करणे नाही का? कारण बऱ्याचदा मुले फक्त पोपटपंची करतात आणि स्टेजवर जाऊन बोलून मोकळे होतात. तिथेच तर या पद्धतीचं खरं वेगळेपण आहे. सरांच्या नोट्समध्ये अत्यंत बारकाईने नमूद केलं आहे की ड्रामॅटायझेशनमध्ये फक्त शब्दांचा खेळ नसून यात भाषेचा आणि शरीराचा एक सुरेख समन्वय असतो. अच्छा, म्हणजे नुसतं पाठांतर नाही? मुळीच नाही. जेव्हा विद्यार्थी एखादं पात्र साकारतो तेव्हा केवळ संवाद महत्वाचे नसतात, तर त्याची बॉडी लँग्वेज आणि एक्सप्रेशन्स यांचा अतिशय सुंदर मेळ तिथे साधला जातो. समजा एखादा विद्यार्थी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाची भूमिका करत असेल, तर त्याच्या चेहऱ्यावर तो द्वेष, ती ऊर्जा दिसायला हवी. यामुळे शिकण्याची प्रक्रिया अत्यंत जिवंत होते आणि त्या विद्यार्थ्याच्या भावनिक बुद्धिमत्तेचाही विकास होतो. क्या बात आहे. म्हणजे हे नुसतं वरवरचं काम नाहीये. पण इथे आणखी एक गोंधळ उडू शकतो. कोणतं? बऱ्याचदा आपण पाहतो की वर्गात शिक्षक अचानक एखादा प्रसंग देतात आणि मुलांना तो अभिनय करून दाखवायला सांगतात. त्याला आपण रोल प्ले म्हणतो. मग रोल प्ले आणि ड्रामॅटायझेशन या दोन्ही पद्धती एकच आहेत का? हा खूप महत्वाचा फरक आहे आणि सरांच्या नोट्समध्ये यावर विशेष लक्ष वेधलं आहे. लोक अनेकदा या दोन्हीत गल्लत करतात. रोल प्ले आणि ड्रॅमॅटायझेशन यात साधर्म्य नक्कीच आहे, पण ड्रॅमॅटायझेशन ही पद्धत अधिक विस्तृत, व्यापक आणि नियोजित असते. नियोजित असते म्हणजे पूर्वतयारी असते का? हो ना. रोल प्लेमध्ये विद्यार्थी तात्काळ कोणत्याही पूर्वतयारीविना एखाद्या पात्राची भूमिका घेतात, पण नाट्यकरणात बाकायदा संहितेची म्हणजेच स्क्रिप्टची तयारी केली जाते. संवाद पाठ केले जातात, त्या काळाला साजेशी वेशभूषा ठरवली जाते, रंगमंचाची व्यवस्था करून नाटकाचा व्यवस्थित सराव केला जातो. थोडक्यात सांगायचं तर हे एक पूर्ण वाढ झालेलं थिएटिकल प्रोडक्शन असतं. मग तर यामागे शिक्षकांची खूप मोठी मेहनत असणार. मला सांगा, शिक्षकांसाठी याची कार्यवाही किंवा एक्झिक्युशन कसं असतं? कारण हे सगळं मॅनेज करणं सोपं नक्कीच नाहीये. अजिबात सोपं नाही. यासाठी शिक्षकांना काही विशिष्ट टप्पे फॉलो करावे लागतात. सर्वात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे सब्जेक्ट अँड रोल सिलेक्शन.
नाटक कोणत्या विषयावर बसवायचे आणि कोणती भूमिका कोणाला द्यायची हे ठरवणं. बरोबर. आणि इथे सरांच्या नोट्समध्ये एक अत्यंत मानसशास्त्रीय दृष्ट्या महत्वाचा मुद्दा मांडला आहे. पात्र निवडताना शिक्षकाने नेहमी फक्त हुशार किंवा अतिउत्साही मुलांनाच मुख्य भूमिका देऊ नयेत. हो, मी पण ते वाचलं आणि मला तो मुद्दा खूप भावला. पण प्रॅक्टिकली विचार केला तर जे विद्यार्थी मुळातच लाजाळू आहेत, ज्यांना स्टेजवर यायला भीती वाटते, त्यांना मुख्य भूमिका देणं हे नाटकाच्या यशासाठी रिस्की नाही का? जर ते स्टेजवर जाऊन विसरले तर संपूर्ण सादरीकरण खराब होऊ शकतं. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण शिक्षणाचा मुख्य उद्देश एखादं व्यावसायिक नाटक सुपरहिट करणं हा नसून विद्यार्थ्यांचा विकास करणं हा आहे. अगदी रास्त मुद्दा आहे. जेव्हा शिक्षक एखाद्या संकोची किंवा नेहमी मागे राहणाऱ्या विद्यार्थ्याला मुद्दाम संधी देतात आणि त्याला योग्य मार्गदर्शन करतात, तेव्हा त्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो. हो, त्याच्यातला न्यूनगंड कमी होतो. बरोबर. त्याची स्टेज डेअरिंग वाढते आणि तो मुख्य प्रवाहात येतो. नोट्समधील प्रश्नांच्या विश्लेषणातून हाच निष्कर्ष निघतो की विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करण्यासाठी ही पद्धत एक जालीम उपाय आहे. हे एका चांगल्या फॅसिलिटेटरचं खरं यश असतं. हे खरंच खूप ग्रेट आहे. म्हणजे शिक्षकाचं लक्ष ना नाटकाच्या परफेक्शनपेक्षा विद्यार्थ्याच्या प्रोग्रेसवर जास्त असलं पाहिजे. अगदी. यानंतर पुढचा टप्पा येतो तो प्री प्रिपरेशन म्हणजेच पूर्वतयारीचा. यामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्यांना केवळ संवाद छापून दिले आणि ते पाठ करून यायला सांगितले तर ते पुरेसं ठरणार नाही ना. अजिबात नाही. पूर्वतयारीमध्ये शिक्षकाने त्या पात्राचा काळ, त्यावेळची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, त्या पात्राची मानसिकता विद्यार्थ्यांना समजावून सांगणं गरजेचं असतं. जर विद्यार्थी शिवाजी महाराजांची भूमिका करत असेल तर तत्कालीन परिस्थिती आणि महाराजांचा दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रेझेंटेशन होतं. वर्गातील बाके बाजूला सरकवून मोकळी जागा निर्माण केली जाते आणि विद्यार्थी नाटक सादर करतात. पण नाटक संपल्यावर सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या की संपलं का? कारण बहुतांश शाळांमध्ये इथेच विषय संपतो. तिथेच तर अनेक शिक्षक चूक करतात. सादरीकरणानंतर सर्वात महत्वाची पायरी येते, ती इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापनाची. नाटक संपल्यावर नुसती सुट्टी देणं हे या पद्धतीचं उद्दिष्ट नाहीये. मग काय अपेक्षित आहे? सरांच्या नोट्समध्ये यावर खूप भर दिला आहे की सादरीकरणानंतर वर्गात एक सविस्तर चर्चा घडून आणणं अनिवार्य आहे. त्या पात्राने तसाच निर्णय का घेतला असावा किंवा त्या परिस्थितीत इतर कोणते पर्याय उपलब्ध होते. अच्छा, म्हणजे मुलांना विचार करायला लावायचा. हो, किंवा तुम्ही त्या पात्राच्या जागी असता तर काय केलं असतं. अशा ओपन एंडेड प्रश्नातून पाठाचा खरा सारांश विद्यार्थ्यांसमोर येतो. यामुळे त्यांची क्रिटिकल थिंकिंग वाढते. क्या बात है. यामुळे केवळ अभिनय करणारेच नाही तर जे बघत आहेत ते विद्यार्थीसुद्धा विचार करायला लागतात. पण मला सांगा, ही पद्धत सगळ्याच विषयांना लागू पडते का? नाही. प्रत्येक पद्धतीची एक व्याप्ती किंवा स्कोप असतो. ही पद्धत इतिहास, भाषा आणि नागरिकशास्त्र यांसारख्या विषयांसाठी एक वरदान ठरते. कारण या विषयांमध्ये मुळातच संघर्ष, भावना, संवाद आणि नाट्य दडलेले असते. म्हणजे गणितासारख्या विषयासाठी, विशेषतः ट्रिग्नोमेट्री शिकवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना साइन आणि कॉसची भूमिका करायला लावू शकत नाही? अगदी बरोबर. गणितातील सूत्रे किंवा सायन्समधील काही अत्यंत तांत्रिक संकल्पना शिकवण्यासाठी ही पद्धत कुचकामी ठरते. ती या पद्धतीची एक मोठी मर्यादा आहे. मग जर आपण या ड्रॅमॅटायझेशन मेथडचे ओव्हरऑल प्रोज अँड कॉन्स बघितले तर काय सांगता येईल? फायद्यांचा विचार केला तर ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनमुळे मुलांना विषय खूप दीर्घकाळ स्मरणात राहतो. त्यांची अभिनयाची समज वाढते आणि संवाद सादरीकरणामुळे त्यांचे लिंग्विस्टिक स्किल्स म्हणजेच भाषिक कौशल्य अत्यंत सुधारतात. उच्चार स्पष्ट होतात. हो, आणि मुख्य म्हणजे एज्युटेनमेंट साध्य होते. मुले हसत खेळत शिकतात. पण मला इथे खूप मोठी प्रॅक्टिकल अडचण जाणवते. ही पद्धत अत्यंत टाइम कन्झ्युमिंग नाही का? पूर्वतयारी, सराव आणि सादरीकरण यात एवढा वेळ जातो की शिक्षकाने जर प्रत्येक धडा असा शिकवायचे ठरवले तर वर्षाच्या शेवटी सिलेबस अर्धा पण पूर्ण होणार नाही. हा अत्यंत रास्त मुद्दा आहे आणि सरांच्या नोट्समध्येही ही सर्वात मोठी लिमिटेशन म्हणून नमूद केली आहे. ही पद्धत खूप वेळखाऊ आहे. शिवाय आणखी एक मोठी मर्यादा म्हणजे वर्गातील सर्वांनाच यात समान संधी मिळत नाही. काही मोजकेच विद्यार्थी मुख्य भूमिकेत असतात, काही बॅक स्टेजला असतात आणि उर्वरित बहुतांश विद्यार्थी केवळ प्रेक्षक म्हणून राहतात. हो, आणि अशा वेळी जे प्रेक्षक आहेत त्यांचं लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. अगदी. आणि सरळ सांभाळण्यासाठी शिक्षकाकडे उत्तम दर्जाची मार्गदर्शन क्षमता असणं गरजेचं आहे. जर शिक्षकच याविषयी अनभिज्ञ असेल तर संपूर्ण वर्गात नुसतं गोंधळ उडू शकतो.
नक्कीच. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला सक्रियपणे सामावून घ्यायचं असतं आणि वेळेचीही बचत करायची असते, तेव्हा सरांच्या नोट्समधील दुसऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीकडे आपल्याला वळावं लागतं. कोणती पद्धत? ती म्हणजे डिस्कशन मेथड. येस, मला ह्या पद्धतीला द डेमोक्रेटिक क्लासरूम म्हणायला जास्त आवडेल. कारण आपण आत्तापर्यंत जे बघितले त्यात कुठेतरी एक पूर्वनियोजित स्क्रिप्ट असते. हो. पण डिस्कशन मेथडमध्ये खऱ्या अर्थाने विचार करण्याचं स्वातंत्र्य असतं. ही पद्धत पूर्णपणे स्टुडंट सेंटर्ड आहे, जिथे कोणत्याही समस्येचे सर्वांनी मिळून केलेलं विश्लेषण अपेक्षित असते. होय. या पद्धतीचा मूळ गाभाच हा आहे की यात एकांगी विचार नसतो, विविधांगी दृष्टिकोनातून विचारांची देवाणघेवाण केली जाते. पण इथे एक अतिशय महत्वाची फंडामेंटल कंडिशन आहे, ज्यावर सरांच्या नोट्समध्ये खूप भर देण्यात आलाय. कोणती अट आहे ती? ती अट म्हणजे विचारस्वातंत्र्य आणि एकमेकांच्या मतांचा आदर करणे. जोपर्यंत वर्गात असे सुरक्षित आणि मोकळे वातावरण तयार होत नाही, तोपर्यंत तिथे प्रभावी चर्चा घडूच शकत नाही. पण जर विद्यार्थी सगळी चर्चा करणार असतील तर मग शिक्षकाने काही फक्त बघत बसायचं का? इथे शिक्षकाची नेमकी भूमिका काय असते? इथेच तर शिक्षकाची खरी कसोटी लागते. इथे शिक्षक हा एखादा हुकुमशहा किंवा केवळ माहिती ओकणारा पारंपरिक वक्ता नसतो. नोट्समध्ये वापरलेले शब्द अतिशय चपखल आहेत. शिक्षक हा एक फॅसिलिटेटर आणि गाईड असतो. बाहेरून पाहताना असे वाटेल की शिक्षक काहीच करत नाहीये, पण प्रत्यक्षात चर्चेची योग्य नियोजन करणे, ती भरकटू न देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्यासाठी प्रवृत्त करणे हे अत्यंत कौशल्याचे काम असते. मुख्य प्रकार दिले आहेत. पहिला आणि सर्वात सोपा प्रकार म्हणजे ग्रुप डिस्कशन. यात साधारण 5 ते 10 विद्यार्थ्यांचा एक छोटा गट बनवला जातो. त्यांना एक विषय दिला जातो, ते आपापसात चर्चा करतात आणि मग संपूर्ण वर्गासमोर आपले मत मांडतात. दुसरा प्रकार म्हणजे डिबेट. हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. यात एकाच विषयाच्या सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजेच दोन्ही बाजूंवर जोरदार चर्चा केली जाते. हो, एखादा विषय किती क्लिष्ट असू शकतो हे मुलांना डिबेटमधनं खूप छान समजते. अगदी. तिसरा प्रकार थोडा अधिक अभ्यासपूर्ण आणि स्ट्रक्चर्ड आहे, ज्याला सिम्पोजियम म्हटलं आहे. सिम्पोजियम म्हणजे नेमकं काय? आता डिबेट आणि सिम्पोजियममध्ये फरक असा की सिम्पोजियममध्ये एखाद्या व्यापक विषयाचे अनेक छोट्या मुद्द्यांत विभाजन केले जाते. समजा पर्यावरण प्रदूषण हा विषय आहे, तर एक विद्यार्थी फक्त हवा प्रदूषण यावर बोलेल, दुसरा जलप्रदूषण यावर आणि तिसरा उपाययोजनांवर बोलेल. अच्छा, म्हणजे प्रत्येक जण आपापल्या उपविषयाचा सखोल अभ्यास करून मते मांडतो. हा प्रकार खरंच खूप माहितीपूर्ण आहे. आणि चौथा प्रकार कोणता? चौथा प्रकार आहे पॅनल डिस्कशन. एखाद्या न्यूज चॅनलवर जशी तज्ज्ञांची चर्चा असते ना, तसाच हा प्रकार आहे. यात साधारण 7 ते 8 विद्यार्थ्यांचे एक पथक असते आणि त्यांचा एक अध्यक्ष किंवा मॉडरेटर ठरवला जातो. बाकीचा संपूर्ण वर्ग प्रेक्षक म्हणून बसतो. मॉडरेटर प्रश्न विचारतो आणि पॅनलमधील विद्यार्थी त्या विषयावर चर्चा करतात. शेवटी प्रेक्षकांमधील मुलेही पॅनलला प्रश्न विचारू शकतात. ऐकायला हे सगळं खूप आयडियल वाटतंय, पण मला एक प्रामाणिक प्रश्न विचारू द्या. जेव्हा डिबेट किंवा कोणतीही चर्चा सुरू असते, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये मतभेद होणे, शाब्दिक चकमकी उडणे किंवा कॉन्फ्लिक्ट निर्माण होणे अत्यंत स्वाभाविक आहे. हो, हे होतच. मग अशा वेळी काय करायचे? शिक्षकाने ती चर्चा तिथेच थांबवून टाकायची का? हां, अतिशय कळीचा मुद्दा आहे आणि एका कुशल फॅसिलिटेटरची ओळख याच परिस्थितीतून होते. जर वर्गात वाद निर्माण झाला तर शिक्षकाने चर्चा लगेच थांबवणे किंवा कोणत्याही एका विद्यार्थ्याची बाजू घेणे हे अत्यंत चुकीचं आहे. मग योग्य पद्धत कोणती? त्याऐवजी सरांच्या नोट्समध्ये सुचवल्याप्रमाणे शिक्षकाने त्या वादाला एक कन्स्ट्रक्टिव्ह टर्न म्हणजेच विधायक वळण दिले पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचे? म्हणजे जर 2 विद्यार्थ्यांमध्ये भांडण सुरू झाले की माझाच मुद्दा बरोबर आहे, तर फॅसिलिटेटरने मध्ये पडून शांतपणे सांगावे, ठीक आहे, आपण तुमच्या दोघांच्याही मुद्द्यांमधले जे चांगले आणि लॉजिकल पॉइंट्स आहेत ते फळ्यावर लिहून काढूया आणि मग बघूया काय निष्कर्ष निघतो. वा, फलातून स्किल आहे. वाद टाळण्यापेक्षा त्या वादातूनच विधायक काहीतरी निर्माण करणे. आणि मला वाटतं चर्चेचा शेवट कसा करायचा हे देखील तितकेच महत्वाचे असावे. 100%. कोणतीही चर्चा ही निष्कर्षाविना संपता कामा नये. चर्चेच्या शेवटी शिक्षकाने सर्वांचे मुद्दे एकत्र करून एका निष्कर्षाप्रत येणे आणि संपूर्ण चर्चेचा सारांश मांडणे अनिवार्य आहे. बरोबर. जर असे केले नाही तर ती केवळ एक निरर्थक बडबड ठरेल आणि त्यातून जे शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करायचे होते ते होणार नाही. मग जर आपण या डिस्कशन मेथडचे गुण आणि दोष पाहिले तर हे स्पष्ट आहे की यामुळे मुलांमध्ये लीडरशिप आणि सहकार्याची भावना प्रचंड विकसित होते. मुले एकमेकांचे विचार ऐकायला शिकतात, त्यांच्यात खिलाडू वृत्ती निर्माण होते.
आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे शिक्षकावरील शिकवण्याचा वैयक्तिक ताण बऱ्याच अंशी कमी होतो. कारण मुलं स्वतःहून शिकण्याची जबाबदारी घेऊ लागतात. पण यालाही काही मर्यादा आहेतच. ड्रमॅटायझेशन प्रमाणेच ही पद्धती वेळखाऊ आहे. तुम्ही संपूर्ण सिलॅबस, कॉम्पोनंट या पद्धतीने कव्हर करू शकत नाही. हे पण खरं आहे. काही गोष्टी जिथे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देणं गरजेचे असते तिथे शिक्षकाला स्वतःच बोलावे लागते. शिवाय जर वर्गात 60-70 मुले असतील तर एवढ्या मोठ्या वर्गात डिस्कशन मेथड प्रभावीपणे राबवणं अत्यंत कठीण होऊन बसते. तिथे गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते. खरंय. वेळेचे आणि साधनसामग्रीचे नियोजन हे प्रत्येक शिक्षकासमोरील एक मोठं आव्हान असते. पण आजच्या या संपूर्ण विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आपण आलो आहोत. हो. जर आपण आजच्या या सरांच्या नोट्समधील माहितीतून काही की टेकअवेज काढले तर एक गोष्ट अगदी ठळकपणे समोर येते. उत्तम शिक्षण हे एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात होणारे केवळ माहितीचं ट्रान्सफर नाहीये. ती एक सतत चालणारी विचार प्रक्रिया आणि कृती आहे. त्या विद्यार्थ्यांना केवळ ऐकणारे पॅसिव्ह लिस्नर्स राहू देत नाहीत. बरोबर. तर त्यांना स्वतः ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होणारे ॲक्टिव्ह लर्नर्स बनवतात. ते प्रश्न विचारायला, उत्तरे शोधायला आणि स्वतःचे विचार ठामपणे मांडायला शिकतात. अगदी बरोबर.